नागपूरमध्ये पत्रकार परिषद सुरू आहे। पोलिसांची आपण थेट जाऊयात। And we are doing our work. And sir, also MCR was presented in BHP and Bajrangal case when they were produced. Why was PCR not? Please check the records. On that basis, you ask me this question. गुढीपाडवा सर आता आगामी काळामध्ये आहे। गुढीपाडवा आहे, हनुमान जयंती आहे, रामनवमी आहे, रमजान आहे। त्या संदर्भात तुमचं आव्हान काय आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका? अगदी बरोबर आहे। तर जे सण आहे हे शांत शहर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना अगोदरी विनंती केली होती। आज परत मी सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांनी नियमांचे पालन केलं पाहिजे। कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि जर कोणी असं केला तर जशी आमची कारवाई चालू आहे कारवाई चालू राहील आणि जे सण आहे सगळ्यांचे ते व्यवस्थितपणे सगळ्यांनी साजरे केले पाहिजे। ते आपण त्याप्रमाणे करतो आहे। पीएम टूर आहे 30 तारखेला, त्या पार्श्वभूमीवर काही एक्स्ट्रा काळजी घेतली? ते माननीय पीएम साहेब कुठेही गेले ते फार सेन्सिटिव्ह असतात। ते त्या अनुषंगाने आपण सगळे जे बंदोबस्त असतात जे रूट असो कुठलाही असो ते आपण त्याप्रमाणे करतो। त्याच्याबद्दल सध्या मी काय फहीम खानचं मालेगाव कनेक्शन सांगितलेलं आहे। किरीट सोमय्या तुम्हाला पत्र देखील पाठवलेलं आहे। जसं तुम्ही सांगितलं तर हे जे गोष्टी समोर येते जे एव्हिडन्स समोर येते त्या आधारावर आमची पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। थँक्यू। नागपूर पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद सुरू होती। नागपूरमध्ये 2 हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आलेली आहे। नंदनवन आणि कपिल नगर भागातील संचारबंदी उठवण्यात आली। शहरातील काही भागात मात्र 2 तास शिथिलता देण्यात आलेली आहे। हिंसाचार झालेल्या भागात शिथिलता कायम आहे। शहरातील 9 भागात दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये शिथिलता देण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।